तर गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानाचा आणखी एक मोठा निर्णय। लाडू वितरणानंतर प्रसादालयामधील पदार्थ सुद्धा कमी करण्यात आले आहे। डाळ भाताऐवजी आता खिचडी देण्यात येणार आहे। प्रसादामध्ये भाविकांना एक भाजी, चपाती आणि तांदळाची खिचडी मिळणार आहे। नवी मुंबईच्या पनवेलमधील गॅस वितरकांकडे सिलेंडरचा स्टॉक संपला असे फलक लावण्यात आले आहेत। गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी दिवसभर नागरिकांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागल्या होत्या। दरम्यान स्थानिक आमदार आणि महापौर यांनी गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही अशी माहिती दिली होती। मात्र प्रत्यक्षात आज अनेक गॅस वितरकांकडे सिलेंडरचा स्टॉक संपलेला आहे असे फलक लावल्यामुळे नागरिकांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झालाय। सगळ्या पब्लिकला मेसेज गेलाय लोकांकडून किंवा सगळ्या एजन्सींकडून की तिकडे त्यांच्या ऑफिसला गेल्यावर सिलेंडर मिळते, घरी डिलिव्हरी होत नाहीये। त्यामुळे जो तो पब्लिक आहे ना इकडे येऊन सिलेंडर रिकामा घेऊन येतो आणि इकडून मिळतो। मग मी त्या यांच्या ऑफिसला विचारलं की बाबा सिलेंडर ऑनलाईन मिळणार की नाही। ते म्हणाले मिळणार, पण टेम्पो येईल तेव्हा। मग जर तुमचा टेम्पो इकडच्या लोकांना, आलेल्या लोकांना तुम्ही सिलेंडर देता तर घरच्या लोकांना ऑनलाईन का मिळत नाही। औद्योगिक क्षेत्रामध्ये गॅस कमतरतेमुळे मोठा फटका जाणवत आहे। काही प्रमाणातच एलपीजी गॅस सिलेंडर उपलब्ध असल्यामुळे औद्योगिक क्षेत्रामधील कमी प्रमाणामध्ये ऑर्डर्स बनवण्याचे काम हाती घेण्यात आलं आहे। गॅस सिलेंडर बुकिंग करून देखील न मिळाल्यामुळे औद्योगिक क्षेत्रामधून नाराजी व्यक्त केली जात आहे। औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठमोठ्या वस्तू जे ते बनवण्यासाठी गॅसचा वापर केला जातो आणि एलपीजी गॅसच्या कमतरतेमुळे आता कुठेतरी काम ठप्प होण्याच्या मार्गावरती आहे। पाहायला गेलं तर आपण ठाण्यातील वागळे इस्टेट इंडस्ट्री या ठिकाणी आहोत आणि याच ठिकाणी पाहायला गेलं तर गॅसच्या साठी गॅसमुळे अनेक वस्तू जे ते बनवल्या जातात, अनेक ऑर्डर्स या इंडस्ट्री एरियाला मिळालेल्या आहेत। आणि मात्र असं असताना दिवसागणिक 3 ते 4, 4 ते 5 असे गॅसचे बाटले या ठिकाणी त्या इंडस्ट्रीला लागत असतात। मात्र गॅसमुळे अनेक ठिकाणी पत्रा कटिंग असेल, लोखंडी, तसेच मोठमोठ्या वस्तू लोखंडाच्या कटिंग केल्या जातात आणि त्यानुसार आकार देखील दिला जातो। त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात देखील मोठा फटका बसणार आहे। गॅस लवकरात लवकर आल्यामुळे ही कामं कधी मार्गी लागतील हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुरा, टीव्ही मराठी।